हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवर. त्या दिवशी आपण कुर्तीची स्टिचिंग पाहिली, तर आज त्याच कुर्ती खालच्या सलवारची कटिंग करणार आहोत. तर आपण हा जुन्या सलवारपासून माप घेणार आहोत आधी. तर मी असा आधी कपडा 4 फोल्ड केलेला आहे. बंद बाजू माझ्याकडून आहे आणि सगळ्यात वरती आधी आपण एक रेष मारून घेणार आहोत, जेणेकरून खालीवरी होणार नाही. त्यासाठी अशी आधी एक रेष ओढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याकडे जो जुना सलवार असेल त्याच्यावरून आपण सगळ्यात आधी उंची मोजून घ्यायची आहे. तर इथे माझी उंची येत आहे 40 इंच. बॉटमला आहे आपलं 5.5 इंच आणि त्यानंतर बेल्ट आहे 7 इंच. तर बेल्ट सहसा 7 इंच असतो, थोडं कमी जास्त कोणी करत असतं. त्यानंतर रुंदी बघायची आहे बेल्टची, तर इथे येत आहे 21. तर अशा पद्धतीने मोजायचं आहे. त्यानंतर आपली सीट उंची बघायची आहे. तर सीट उंची आहे 15 इंच. त्याच्यात 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो. त्यानंतर बघा, आपली उंची आहे 40. त्याच्यात अशा प्रकारे 7 इंच वर सोडायचं आहे. बेल्टसाठी 7 इंच वर सोडून खाली 40 इंचावर आणि त्याच्यात 1 इंच प्लस घ्यायचं आहे 41 इंच. तर असे 41 इंचावर मार्क करायचं आहे. त्यानंतर बॉटम साईडला आहे 5.5. त्याच्यात 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी. तर अशा 7 इंचावर 7.5 इंचावर मार्क केला आहे. त्यानंतर बघा, सीट उंची जे होती आपली 15 इंच. तर 7 इंचावरती घ्यायचं आहे बेल्टसाठी आणि बाकी जे उरते ते इथे घ्यायचं आहे 16 इंचावर. 1 इंच प्लस करून 16 इंचावर असं घ्यायचं आहे. तर हे टोटल आपलं 9 येत आहे. तर 9 इंचावर घ्यायचं आहे. त्यानंतर जिथे 9 घेतला आहे आपण तिथं 1 इंच आत घ्यायचं आहे आणि वरच्या साईडनं सुद्धा 1 इंच आत घ्यायचं आहे. आधी सरळ एक रेष ओढून घ्यायची आहे अशा प्रकारे आणि असा गोलाकार द्यायचा आहे आपल्याला. आता इथून ते बॉटम पर्यंत आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे. तुमच्याकडे मोठी स्केल असेल तर त्याने करा, किंवा असा आपला टेप ठेवून एक सरळ रेष ओढून घ्यायची आहे अशा प्रकारे. सगळी आपली मार्किंग करून झालेली आहे. आता आपल्याला हे कट करायचं आहे. तर मी ते कट केलेलं आहे. आता आपल्याला बेल्ट काढायचा आहे. तर बेल्ट आहे आपला 7 इंच आणि रुंदीला आहे 21 इंच. तर 21 इंच रुंदी आहे. त्याच्यात 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर 22 इंचावर पूर्ण असा बेल्ट मी घेणार आहे. उंचीला 9 इंच घेणार आहे आणि रुंदीला 22 इंच घेणार आहे. तर उंचीला सुद्धा 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. इंच. त्यानंतर बेल्ट असा कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्या सलवारची कटिंग पूर्ण होईल. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.